मेळघाटातील जंगलात 1982 पासून 2 दशकांहून अधिक काळ लाकूड कापणी, लोडिंग अनलोडिंग आणि डेपोवरील कामं केल्याचा सुमारे 200 माजी वनमजुरांचा दावा आहे। या मजुरांनी अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत प्रशासनाला थेट सवाल केला, आमच्या श्रमांची नोंद कुठे आहे? मजुरांमध्ये 2 गट होते। वनमजूर जंगलात जाऊन झाडं तोडणं, लाकूड कापणं आणि वाहनांवर चढवणं अशी जोखमीची कामे करत होते, तर हमाल मजूर डेपोवर लाकूड चढउतार करण्याचं काम करत असत। हमाल मजुरांना काही काळानंतर आर्थिक मदत मिळाल्याचं सांगितलं जातं, मात्र वनमजुरांना कोणतीही मदत न मिळाल्याचा आरोप आहे। संघटनेनुसार 382 अर्ज सादर करण्यात आले, त्यापैकी 208 अर्जदार पुढे आले, मात्र विभागाच्या अधिकृत नोंदीत केवळ 29 मजुरांची नावे असून त्यातही फक्त 4-5 दिवसांचीच मजुरी दाखवली आहे। 2 दशकांचा घाम आणि नोंदीत 4च दिवस असा संतप्त प्रश्न मजुरांनी उपस्थित केला। मजुरांचा दावा आहे की त्यांनी काम केलेल्या वर्षांची, अधिकाऱ्यांची, वाहन क्रमांकाची आणि डेपोची तपशीलवार माहिती त्यांच्याकडे आहे। त्यामुळे सर्व रेकॉर्डची पारदर्शक चौकशी करावी, वाउचर आणि डेपो नोंदी तपासाव्यात आणि योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येते। आमदार केवलराम काळे यांनी सकारात्मक तोडग्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय, मात्र लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मजुरांनी दिलाय।